मित्रांनो, हरे कृष्णा. मित्रांनो, भगवद्गीतेमध्ये भगवंत खूप सुंदर सांगतात रागाबद्दल, क्रोधाबद्दल. भगवंत सांगतात की काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर ही नरकाची द्वार आहेत. ही नरकाकडे जाणारी रस्ते आहेत. म्हणून आपल्याला राग म्हणजे आपला विनाशाकडे वाटचाल आहे. क्रोध म्हणजे आपला अंत आणि अधःपतन 100% आहे. म्हणून भगवंत सांगतात की माणसाला जरी क्रोध आला तो माणसाचं आयुष्य जाळण्याचं काम करत असतो. आता एखादा माणसाचा आपल्याला खूप राग आला आहे आणि तो राग आपण मनामध्ये धरला आहे, परंतु मनामध्ये राग धरल्याचा अर्थ असा की आपण एखादा पेटता निखारा घेतला आहे आणि तो मनामध्ये ठेवला आहे आणि तो पेटता निखारा मनाला आपल्या क्षणाक्षणाला जाळण्याचं काम करत असतो. कारण तो राग आपण मनामध्ये ठेवलेला असतो पुढच्या माणसाबद्दल. पुढच्या माणसाला त्याचा काही फरक पडत नसतो, परंतु तो पेटता निखारा जो आहे, तो राग जो आहे, तो मनामध्ये ठेवलेला असतो आपण आणि तो क्षणाक्षणाला आपल्या आयुष्याला जाळण्याचं काम करत असतो. म्हणून कधीही राग आपल्या मनामध्ये ठेवू नका, कारण राग म्हणजे तो पेटता निखारा आहे आणि तो पेटता निखारा आपल्या आयुष्याला कंटिन्यू जाळण्याचं काम करत असतो. पुढच्या माणसाला त्याचा काही फरक पडत नसतो. एखाद्याबद्दल जर आपल्याकडे मध्ये द्वेष असेल, द्वेष, राग, क्रोध आत्ताच काढून टाका आणि मोकळे बना, हे श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. कारण राग आपलं अधःपतन, विनाश आणि अंत निश्चित असतो रागाने. धन्यवाद. रामकृष्ण.